नागपूर महानगरपालिकेच्या या सभेत बाह्य अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही जोरदार चर्चा रंगली। पाणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरून सत्तापक्ष आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली। मनपा सभेत पाणी आणि कचऱ्याच्या समस्यांवरून नगरसेवकांचा रोष स्पष्टपणे दिसून आला। या प्रकरणात सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागातील अधीक्षक अभियंता पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला। त्यांच्या कामकाजाबाबत आणि वाढत्या समस्यांबाबत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। कामात सुधारणा होत नसताना आणि तक्रारी सातत्याने वाढत असताना अशा अधिकाऱ्यांना मनपा सेवेत ठेवण्याचं औचित्य काय, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला। हे म्हणजे मागच्या 4 वर्षाच्या प्रशासक काळानंतर बऱ्याच वर्षानंतर काल पहिल्यांदा सर्वसाधारण सभा झाली। नुकत्याच 2 महिन्याआधी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि ह्या 2 महिन्याच्या कार्यकाळामध्ये नगरसेवक निवडून आल्यावर आपल्या प्रभागात जात असताना त्यांना नागरिकांच्या बऱ्याच प्रश्नांना उत्तर द्यावं लागते। त्यांच्या बऱ्याचशा समस्या आहे। ह्या शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची आहे, कचऱ्याची समस्या आहे, साफसफाईची समस्या आहे आणि ह्या सर्व जनरल समस्या म्हणजे ज्या दैनंदिन गरजा ज्याच्या माध्यमातून पूर्ण होते, ह्या करण्याकरता नगरसेवक जेव्हा तिथे जातात तर त्यांना ह्या सगळ्या समस्याचं निराकरण करून घ्यायला कुठेतरी अडचण येत आहे। म्हणून हे सर्व विषय घेऊन सर्वच नगरसेवक माननीय आयुक्त, माननीय महापौर यांना वारंवार पत्र दिलेले आहे, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे प्रत्येकाची एक इच्छा असते की सभागृहामध्ये आपला प्रश्न लावून सभागृहामध्ये प्रभागाच्या त्या नागरिकांना न्याय देण्याकरता आपण प्रभागामध्ये माननीय महापौरांच्या माध्यमातून प्रशासनाकडून ते उत्तर मागून त्या जनतेला न्याय देण्याचं काम हे प्रत्येक नगरसेवकाची इच्छा असते। त्याच्यामुळे प्रत्येकाला तिथे बोलण्याची संधी ही मिळणं गरजेचं असते। सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिला। त्यानंतर महापौर नीता ठाकरे यांनी संबंधित अधिकारी श्वेता बॅनर्जी यांच्या कामकाजाचं मूल्यमापन करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले। त्या सगळ्या कंपन्या काम नीट करतात का करत नाही, समजा त्या करत नसेल तर त्यांच्यावर आपण काय म्हणजे त्यांना नियंत्रण कसं ठेवतो? आपण फक्त पेनॉल्टी लावून त्या कंपन्यांना म्हणजे पेनॉल्टी आणि त्यातल्या त्यात स्थगिती त्यांचे जे भुगतान करायचं आहे त्याच्या संदर्भाने फक्त स्थगिती दिली, त्याच्यामुळे लोकांची अडचण संपत नाही। लोकांची ही अडचण संपत नाही, जनप्रतिनिधींचीही अडचण संपत नाही आणि खऱ्या अर्थाने जे महानगरपालिकेचं काम आहे सेवा देण्याचं ते पूर्ण होत नाही। त्याच्यामुळे असे कुठलेही जे अधिकारी असतील की ज्यांनी त्या आपल्या नियंत्रणाखाली नीट काम केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई करण्याचं निश्चित आहे।